हाय, नमस्कार आणि जय शिवराय सर्वांना। मला माहिती आहे तुम्ही हा व्हिडिओपर्यंत का आला आहात। तुम्हाला जाणून घ्यायचे कशा प्रकारे मी डेली बेसिसवरती ऑनलाईन इन्कम करत आहे आणि कशा प्रकारे मी तुम्हाला देखील शिकवू शकते। खूप जास्त एक्साइटेड आहात मला माहिती आहे। व्हिडिओच्या शेवटपर्यंत तुम्हाला सगळ्या गोष्टींची क्लॅरिटी भेटणार आहे आणि जर ह्या व्हिडिओपर्यंत आला आहात ना तर स्वतःला लकी समजा, कारण की आजच्या टाइममध्ये एवढे जास्त स्कॅम्स होत आहेत। माझ्यापर्यंत डेली बेसिसवरती एवढे जास्त लोक येत आहेत की ताई मी माझ्यासोबत 5,000चा स्कॅम झाला, मी 20,000 इन्व्हेस्ट केले होते पण त्या व्यक्तीने मला ब्लॉक केलं, माझे पैसे वेस्ट गेले, अशा बऱ्याचशा गोष्टी ऐकण्यात येतात। पण आजच्या ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सगळ्या गोष्टींची क्लॅरिटी देणार आहे। एक जेन्युइन वे मी तुम्हाला सांगणार आहे कशा प्रकारे तुम्ही घर बसल्या ऑनलाईन इन्कम करू शकता। सो जर व्हिडिओपर्यंत आला आहात, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तरच तुम्हाला गोष्टी क्लिअर होऊन जातील। व्हिडिओचा स्टार्टिंगचा पार्ट पाहून मला व्हॉट्सअपवरती मेसेज नका करू की मी व्हिडिओ पाहिलाय असं। त्या सिच्युएशनमध्ये मी तुम्हाला गाईड देखील नाही करू शकणार, कारण की ह्या व्हिडिओमध्येच मी सगळ्या गोष्टी एक्सप्लेन करणार आहे। कशा प्रकारे वर्क होणार आहे, कशा प्रकारे तुम्ही इन्कम करू शकता, काय गोष्टींची रिक्वायरमेंट आहे, कोण कोण हे वर्क करू शकतं, काम काय आहे, किती इन्कम करू शकता, वर्क लीगल आहे की नाही, सगळ्या गोष्टींची मी तुम्हाला क्लॅरिटी देणार आहे। सो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। हवं तर तुम्ही 1.5च्या स्पीडवरती देखील पाहू शकता, काही हरकत नाही, फक्त नीट पहा, समजून घ्यायच्या आहेत तुम्हाला गोष्टी। ओके, तर तुम्ही मला एकतर इंस्टाग्रामवरून कॉन्टॅक्ट केला असेल किंवा रँडमली तुम्हाला यूट्यूबवरती माझा व्हिडिओ भेटला असेल। तर सर्वप्रथम मी तुम्हाला थोडंसं माझ्याबद्दल सांगते, मी कोण आहे, काय करते, सो दॅट तुम्हाला समजायला हवं की आपण कोणत्या व्यक्तीसोबत काम करणार आहोत, ती व्यक्ती खरंच जेन्युइन आहे की नाही। ठीक आहे, सो माझं नाव आहे संचिता एलगटे, मी पुणे महाराष्ट्रामध्ये राहते। प्रॉपरली मी लातूरची आहे, पण लहानपणापासून सगळं एज्युकेशन वगैरे पुण्यातच झालेलं आहे। आणि आतापर्यंत मी ह्या प्लॅटफॉर्मच्या मदतीने, ह्या ऑनलाईन इंडस्ट्रीच्या मदतीने 20 लाखापेक्षा पण जास्तची इन्कम जनरेट केलेली आहे। खूप जास्त आनंद होतो हे सांगताना की मी आतापर्यंत हजारो लोकांना ट्रेन केलेलं आहे सेम इन्कम जनरेट करण्यासाठी। बरेचसे स्टुडंट्स आहेत जे खूप चांगल्या लेवलवरती ग्रो करत आहेत माझ्या मेंटरशिपमध्ये, त्याचे रिझल्ट्स मी तुम्हाला पुढे जाऊन सांगणारच आहे। ओके, तर आता आपण जाणून घेऊयात की हे वर्क कोण कोण करू शकतं, काय काय गोष्टींची रिक्वायरमेंट आहे। जर तुम्ही एक स्टुडंट असाल, हाऊसवाईफ असाल किंवा वर्किंग प्रोफेशनल असाल आणि वर्क सोबत तुमच्या जॉब सोबत एक साइड इन्कम सोर्स बिल्ड करायचा प्रयत्न करत आहात, स्टुडंट असाल आणि तुम्हाला स्वतःचे खर्च स्वतः मॅनेज करायचे आहेत, हाऊसवाईफ आहात आणि दिवसातले 2 ते 3 तास फ्री वेळ आहे आणि त्या फ्री वेळेमध्ये तुम्हाला काहीतरी चांगलं करायचंय, तर हे वर्क तुमच्यासाठी आहे। नक्कीच तुम्ही हे वर्क करू शकता। माझ्या टीममध्ये बरेचसे असे लोक आहेत, प्रत्येक कॅटेगरीमध्ये आहेत, स्टुडंट आहेत, हाऊसवाईफ आहेत, वर्किंग प्रोफेशनल आहेत, सगळे लोक खूप चांगल्या प्रकारे ग्रो करत आहेत। फक्त एक गोष्टीची रिक्वायरमेंट आहे, ती म्हणजे तुमची मेहनत। तुम्हाला लॅपटॉपची गरज नाहीये, दिवसातून 1, 2, 3, 4 तास जसा वेळ भेटेल तसा वेळेत तुम्ही काम करू शकता। कुठे बाहेर जायची गरज नाहीये, एक नॉर्मल स्मार्टफोन असायला हवा आणि इंटरनेट कनेक्शन असायला हवं। सगळं वर्क आपलं ऑनलाईन होणार आहे, तुम्हाला ट्रेनिंग्स वगैरे सगळ्या गोष्टी ऑनलाईनच भेटणार आहे। तुम्हाला कुठे जायची गरज नाहीये, 9 to 5 जॉब नाहीये हा, ज्यामध्ये तुम्हाला ऑफिसला जाऊन काम करायचं, असं काहीच नाहीये। एकदम सिंपल 3 गोष्टींची रिक्वायरमेंट आहे। पहिलं म्हणजे स्मार्टफोन, दुसरं म्हणजे इंटरनेट कनेक्शन आणि तिसरं म्हणजे दिवसाचे 2 ते 3 तास। आणि मोस्ट इम्पॉर्टंट म्हणजे लर्निंग ॲटिट्यूड, शिकण्याची एक जिद्द असायला हवी, मेहनत करण्यासाठी रेडी असायला हवं। मी तुम्हाला सपोर्ट करायला तयार आहे। ओके, तर आता तुमच्या डोक्यामध्ये एक डाऊट असेल की संचिता तू कशा प्रकारे स्टार्ट केलं होतं, तुला कुठून ह्या वर्कबद्दल माहिती भेटली। जसं तुम्ही मला इंस्टाग्रामवरून कनेक्ट केलं, सेम तशा वेमध्येच मला इंस्टाग्रामवरून ह्या प्लॅटफॉर्मची माहिती भेटली होती। जेव्हा आपलं कोविड लॉकडाऊन चालू होतं 2020 मध्ये, तेव्हा माझं कॉलेजचं फर्स्ट इयर चालू होतं आणि सेकंड सेमिस्टर, मी इंजिनिअरिंग करत होती तेव्हा। आणि त्या दौरान अशी सिच्युएशन होती की माझे पप्पा एकटेच होते जे घरात प्रॉपरली कमवत होते आणि माझे पप्पा ड्रायव्हर आहेत, मोठ्या गाडी ज्या असतात कंटेनर्स वगैरे त्या गाड्यांवरती। आणि लॉकडाऊनमुळे सगळ्या गोष्टी बंद झाल्या होत्या, एक इन्कम सोर्स कम्प्लिटली बंद झाला होता। माझी आई देखील हाऊसकीपिंगचं काम करत होती, लाईक लोकांच्या घरी जाऊन धुणे भांडे करत होती। आणि ह्यापेक्षा जास्त मोठं मोटिवेशन मला नाही वाटत की जगात कोणतं असू शकतं की आपल्या आईवडिलांना आपण स्ट्रगल करताना पाहतोय, त्यांचं वय होत चाललंय आणि ते देखील एक लाईफ डिझर्व करतात की चांगली लाईफस्टाईल ते देखील डिझर्व करतात, कारण की ही त्यांची पहिलीच लाईफ आहे आणि ते आपलं कर्तव्य आहे की आपण त्यांना सगळ्या गोष्टी प्रोव्हाइड कराव्या, कारण की लहानपणापासून त्यांनी आतापर्यंत आपल्यासाठी खूप जास्त गोष्टी केलेल्या आहेत। ठीक आहे, असं नाही की मी तुम्हाला इथे काय मोटिवेशन देते, मी तुम्हाला रडवायला आली, असं अजिबात नाहीये। पण ज्या रिअल गोष्टी आहेत, जो माझा पास्ट होता किंवा ज्या गोष्टीमधून मी सफर केलेला आहे, त्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करेल, कारण की आय डोंट नो किती लोक सेम सिच्युएशन फेस करत आहेत, किती लोकांनी ही सिच्युएशन फेस केलेली आहे। तर जेव्हा लॉकडाऊन चालू होतं, माझ्या पप्पांचं वर्क बंद होतं, माझ्या आईचं वर्क बंद होतं आणि माझ्या फॅमिलीचं बॅकग्राऊंड एवढं काही खास नाहीये, एकदम प्रॉपर मिडल क्लास फॅमिली। आमच्याकडे नाही काही सेव्हिंग होती की आम्ही सगळ्या गोष्टी सर्व्हाइव्ह करू। माझं कॉलेज चालू होतं, कॉलेजची फीस होती, सगळ्या गोष्टी, माझ्या भावाचं एज्युकेशन होतं। आणि त्याच दौरान मला असं वाटलं की काहीतरी जॉब करावा, म्हणजे घर बसल्या। आणि मी माझ्या एका फ्रेंडची इंस्टाग्राम स्टोरी पाहिली, जो की एक वर्क करत होता। मी त्याला विचारलं सगळ्या गोष्टी, मी माझ्या घरच्यांना देखील बोललं, पण इथे एक प्रॉब्लेम होता की इथे इन्व्हेस्टमेंट होती 8,000ची आणि यार माझ्याकडे नव्हती अमाऊंट, ऑब्व्हियसली नसणारच, नाही माझ्या फॅमिलीने मला सपोर्ट केला त्यावेळी, कारण की कसे करतील, घरी आम्हाला लिटरली असं होतं की महिन्याचा किराणा आणण्यासाठी देखील पैसे नव्हते, अशी सिच्युएशन होती लिटरली। आणि 8,000 खूप जास्त अमाऊंट होती, लिटरली खूप जास्त अमाऊंट। मी मम्मीला बोलले, पण मम्मी बोलली की नाही होणार। पप्पांना बोलले, पप्पा तर बोलले की हे सगळं स्कॅम असतो, स्कीम असतं, तुला फसवतील, नंतर सगळं काही असं पैसे वेस्ट जातील, असं त्यांचं म्हणणं होतं।
पण माझ्या डोक्यात होतं की यार हा व्यक्ती रोज एवढी इन्कम करतोय, महिन्याला लाखो रुपये कमवत आहे. आणि मी माझ्या एका फ्रेंड तसंच की माझा दादा होता, त्याला मी कॉन्टॅक्ट केला की मला पैसे हवेत म्हणून. मी घरच्यांना न सांगता त्याच्याकडून 8,000 रुपये घेतले. मी ह्या प्लॅटफॉर्मवरती म्हणजे त्या कंपनीमध्ये 6 ते 8 महिने काम केले. 0 इन्कम होती माझी. ह्याच्यापेक्षा डिप्रेसिंग फेज काय असू शकते की मी एका व्यक्तीकडून 8,000 रुपये घेतलेत आणि 6 ते 8 महिने झाले, पण माझी इन्कमच नाहीये काही. आणि शेवटी जाऊन मला माहिती झालं की ही कंपनी नेटवर्क मार्केटिंग आहे. म्हणजे माझ्यासोबत एकदा स्कॅम झालेला आहे. पण तुम्ही माझ्यामध्ये एक हिंमत बघा की तरी पण मी गिव्हअप नाही करत आहे. मला नव्हतं माहिती की स्टार्टिंगला ते नेटवर्क मार्केटिंग आहे आणि मला नेटवर्क मार्केटिंग काय असतं हे देखील माहिती नव्हतं त्यावेळेला. पण त्यानंतर म्हणजे आय डोंट नो ती व्यक्ती माझ्या आयुष्यात कुठून आली. लाईक स्वामींचीच कृपा म्हणा. मी स्वामी समर्थांना खूप जास्त मानते पर्सनली, कारण की जे काही आहे ते त्यांच्यामुळे आहे आज. तर मला एक दिवस असंच इंस्टाग्राम स्क्रोल करता करता मला एका व्यक्तीबद्दल माहिती मिळाली आणि ती व्यक्ती लोकांना शिकवत होती कशा प्रकारे ऑनलाईन इन्कम करायची आहे. आणि मी सगळ्या गोष्टी पाहिल्या. त्यांचं यूट्यूब चॅनल होतं, त्यांच्या इंस्टाग्रामवरती खूप जास्त चांगल्या प्रकारे ते ग्रो करत होते, लाईव्ह रिझल्ट दाखवत होते. आणि ह्याच्यापेक्षा मोठं प्रूफ मला हवंच काय होतं. लाईक अमाऊंट बँकमध्ये येते. जे बिगिनर आहे, ज्यांना झिरो नॉलेज आहे, ते देखील कमवत होते. तर मला असं वाटलं की एकदा ट्राय करून पाहावं, कारण की मला ज्या व्यक्तीकडून मी पैसे घेतले होते 8,000 ते मला रिटर्न द्यायचे होते, ते महत्त्वाचं होतं. तर मग मी त्या व्यक्तीसोबत कॉन्टॅक्ट केला, त्यांच्याकडून वर्कबद्दल सगळी माहिती वगैरे घेतली, वर्क स्टार्ट केलं, त्यांनी मला प्रॉपरली शिकवलं. आणि तुम्ही विश्वास नाही कराल, पण पहिल्या एका आठवड्यामध्ये मी लिटरली 1,600 रुपये कमवले होते. ती खूप जास्त मोठी खुशी होती. आणि तो टाइम असा होता की आम्ही घरचे सगळे जेवण करायला बसलोय आणि माझ्या अकाउंटमध्ये 1,600 रुपये आले. मी पाहते, मम्मीला बोलते, मम्मी हे बघ 1,600 रुपये आले. मम्मीला विश्वास नाही बसत आहे. पण तिथून माझी ऍक्च्युअल ह्या जर्नीची सुरुवात झाली. आणि मी नेहमी थँकफुल राहील त्या व्यक्तीला, माझ्या मेंटर्सला, ज्यांनी मला आज इथपर्यंत पोहोचवण्यासाठी मदत केलेली आहे. तर अशी माझी जर्नीची सुरुवात झाली होती. माझं देखील फॅमिली बॅकग्राऊंड खूप खास नव्हतं, जसं मी तुम्हाला सांगितलेलं आहे. माझ्या कॉलेजची फीस पे करायची होती, ज्यावेळेस माझ्या आईने तिचे जे दागिने होते, तिचं जे गळ्यातलं होतं, तिचे कानातलं होतं, सगळं विकलं होतं लिटरली. आणि म्हणजे ह्या गोष्टी आपल्याला पाहून तुम्ही समजू शकता की एका मुलीला किंवा एका मुलीला काय गोष्टी फील होतात की यार आपले आईवडील आपल्यासाठी एवढं सॅक्रिफाईस करतात. म्हणजे असं होतं की ती लिटरली एका टाइमचं जेवण टाळायची, पण आम्हाला कधी तिने कोणत्या गोष्टीची कमी नाही पडू दिली. आणि ह्यापेक्षा मोठं मोटिवेशन काहीच नाहीये जगामध्ये, काहीच नाहीये. सगळ्यात जास्त महत्त्वाचं हे असतं ना की जर तुम्ही कोणत्या क्षेत्रामध्ये काम करत आहात ना, तर तुम्हाला मोटिवेशनपेक्षा जास्त तुमचं गोल काय आहे, तुमचा वाय, तुम्ही का हे काम करताय ते खूप जास्त महत्त्वाचं असतं. आणि मोटिवेशन तुमच्या घरातून आलं ना, मग तुम्हाला कोणीच नाही थांबू शकत हे काम करण्यापासून. ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. पॅरेंट्स तुमच्यासाठी करत आलेले आहेत, पण आता तुमचं काम आहे तुम्ही त्यांच्यासाठी करा. तर ह्या सगळ्या गोष्टी मी अचीव्ह केलेल्या आहेत. ह्या व्यतिरिक्त बरेचसं काही आहे जे मी एका व्हिडिओमध्ये तर नाहीच सांगू शकत ऑब्व्हियसली, कारण की मला असं नाही की मी फक्त पैसे कमवलेत. मी माझे स्वप्न पूर्ण करते, पॅरेंट्सचे स्वप्न पूर्ण करते. त्यांना खूप जास्त भारी वाटते की मुलगी करतीये, खूप चांगल्या प्रकारे ग्रो करते, कारण की त्यांना देखील माझ्याकडून एवढे जास्त एक्सपेक्टेशन्स नव्हते की एक मुलगी जी प्रत्येक गोष्ट छोट्या छोट्या कारणांवरती रडायची, प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टींवरती रुसून बसायची, ती आज एवढं काही करते. तर खूप जास्त प्राऊड मुवमेंट आहे ही. ओके, तर आय होप इथपर्यंत तुम्हाला गोष्टी क्लिअर झाल्या असतील. मी थोडंसं माझ्याबद्दल सांगितलं, माझी जर्नी सांगितली, कोण कोण हे काम करू शकतं. आता तुमच्यामध्ये एक डाऊट असेल की ताई आम्ही कसा विश्वास करू की हे वर्क स्कॅम नाहीये, हे वर्क फ्रॉड नाहीये किंवा काही चुकीचं नाहीये. मला एक गोष्ट सांगा, ज्या व्यक्तीसोबत आधी हे काम करण्यापूर्वी 8,000चा स्कॅम झाला होता, ती व्यक्ती पुन्हा एकदा एकदम डोळे बंद करून कोणावरती विश्वास ठेवेल का? मी ह्या प्लॅटफॉर्मवरती, ह्या पर्टिक्युलर प्लॅटफॉर्मवरती 2.5 वर्षांपासून काम करत आहे, कंटिन्युअसली काम करत आहे प्रॉपरली. आणि ह्या दौरान मी 20 लाखापेक्षा पण जास्तची इन्कम केलेली आहे. सगळे प्रूफ्स मी माझ्या इंस्टाग्राम हायलाइट्सला ऍड केलेले आहेत. मी स्वतः जर तुम्हाला इथे येऊन बोलत आहे, तुमच्यासोबत गोष्टी शेअर करत आहे, तर तुम्ही 100% विश्वास ठेवू शकता की हा प्लॅटफॉर्म 100% जेन्युइन आहे. मी इथं काही गव्हर्नमेंट सर्टिफिकेट्स देखील ऍड करत आहे, कारण की ह्या सगळ्या गोष्टी मी स्वतः चेक करूनच स्टार्ट केलेला आहे. इथे जीएसटी सर्टिफिकेट तुम्ही चेक करू शकता. मी रेकॉर्डिंग ऍड करत आहे, जीएसटी नंबर ऍड करून तुम्ही ते व्हेरीफाय करू शकता गव्हर्नमेंटच्या ऑफिशियल वेबसाईट्सवरती. सगळ्या गोष्टी लिगल आहेत. तर स्कॅम होईल, फ्रॉड होईल असं अजिबात नाही, आणि ह्याची गॅरंटी मी तुम्हाला देते. तुम्ही माझ्यावरती विश्वास ठेवून इथपर्यंत आला आहात, तर हा विश्वास मी तुमचा तोडणार नाही, एवढी मी श्योरिटी तुम्हाला देते. ओके, तर आता आपण डिस्कस करूयात प्लॅटफॉर्मचं नाव काय आहे प्लॅटफॉर्म, काय गोष्टी आपल्याला प्रोव्हाइड करतो. तर प्लॅटफॉर्मचं नाव आहे ग्रोथ ॲडिक्टेड. ज्या प्लॅटफॉर्मवरती मी गेले 2.5 वर्षांपासून काम करत आहे आणि आतापर्यंत मी ऑलमोस्ट 20 लाखापेक्षा पण जास्तची इन्कम जनरेट केलेली आहे, हजारो लोकांना ट्रेन केलेला आहे. तर हा प्लॅटफॉर्म आपल्याला ऑनलाईन स्किल्स प्रोव्हाइड करतो, ऑनलाईन स्किल्स शिकण्यासाठी मदत करतं आणि त्या स्किल्सला मॉनिटाईज करून ऑनलाईन इन्कम करण्याचे मार्ग देखील प्रोव्हाइड करतं. आता तुम्ही विचार कराल की स्किल्स म्हणजे कशा स्किल्स? फॉर एक्झाम्पल व्हिडिओ एडिटिंग, ग्राफिक डिझायनिंग, कॅनवा एडिटिंग, फेसबुक ॲड्स, गुगल ॲड्स, कॉन्टेंट रायटिंग, ईमेल मार्केटिंग, वेबसाईट डेव्हलपमेंट, व्हिडिओ एडिटिंग, अशा बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला इथे शिकायला भेटतात. 25 ते 30 स्किल्स तुम्हाला हा प्लॅटफॉर्म प्रोव्हाइड करतो. आता ह्या ज्या स्किल्स आहेत तुम्हाला 3 डिफरंट पॅकेजेसमध्ये डिवाइड केले जातात. पहिलं आहे जे आहे फायनान्स एक्सपर्ट हे पॅकेज. त्यामध्ये तुम्हाला टोटल जर मी सांगायला गेले तर 30 पर्यंत स्किल्स तुम्हाला शिकायला भेटतात. दुसरं जे आहे ते आहे आयकॉनिक पॅकेज, ज्यामध्ये तुम्हाला 20 ते 25 स्किल्स शिकायला भेटतात. आणि तिसरं जे आहे पर्सनल ब्रँडिंग हब, त्या पॅकेजमध्ये तुम्हाला टोटल
टोटल 10 ते 15 स्किल्स प्रॉपरली शिकायला भेटतात. ह्या पॅकेजेसमध्ये सगळ्या गोष्टी तुम्हाला इन्क्लुडेड आहेत. मी ते स्क्रीनशॉट्स ॲड करेल साईडला, कोणत्या पॅकेजेसमध्ये तुम्हाला कोणत्या स्किल्स शिकायला भेटणार आहेत. आता ठीक आहे, इथंपर्यंत तुम्हाला क्लिअर झालं की ठीक आहे चला पॅकेजेस आहेत, पण इन्कम कशी होते, काय गोष्टी आहेत एक्झॅक्टली. तर तुम्ही ह्या प्लॅटफॉर्मच्या मदतीने ना 3 प्रकारे इन्कम करू शकता. पहिलं म्हणजे फ्रीलान्सिंग. आता फ्रीलान्सिंग असतं काय, नीट काळजीपूर्वक ऐका ही गोष्ट, कारण की न्यू टर्म असेल तुमच्यासाठी. न्यू टर्म इन द सेन्स की फक्त तुम्हाला म्हणजे असं माहिती नाहीये की ह्या गोष्टीला फ्रीलान्सिंग बोलतात. तुम्ही हा आधी ऐकलं असेल. बऱ्याचशा इन्फ्लुएन्सर्सला तुम्ही पाहिलं असेल जे इंस्टाग्राम स्टोरीजवरती ॲड करतात की आम्हाला एका व्हिडिओ एडिटरची गरज आहे, ग्राफिक डिझायनरची गरज आहे, वेबसाईट डेव्हलपरची गरज आहे. अशा बऱ्याचशा स्टोरीज तुम्ही पाहिल्या असतील. आणि हा सेम प्लॅटफॉर्म ग्रोथ ॲडिक्टेड तुम्हाला बऱ्याचशा अशा स्किल्स शिकवतो ज्याच्या मदतीने तुम्ही स्वतःला इम्प्रूव्ह करू शकता. स्वतःला इन द सेन्स की तुम्ही ती स्किल्स शिकू शकता आणि लोकांना सर्व्हिसेस प्रोव्हाइड करू शकता. फॉर एक्झाम्पल तुम्ही व्हिडिओ एडिटिंगचा कोर्स कंप्लीट करताय, तर व्हिडिओ एडिटिंगचा कोर्स कंप्लीट केल्यानंतर तुमच्याकडे प्रॉपर सगळं ते नॉलेज येणार आहे ज्याच्या मदतीने तुम्ही लोकांना सर्व्हिसेस प्रोव्हाइड करू शकता. इफ आय टेल यू, आजच्या टाइममध्ये एका व्हिडिओ एडिट करण्याचे लोक 400 ते 500 रुपये चार्जेस घेत आहेत. आणि जर तुम्ही 10 लोकांचे जरी व्हिडिओ एडिट केले तर तुम्ही खूप चांगल्या प्रकारे इन्कम जनरेट करू शकता. तर मी हे फक्त एक एक्झाम्पल दिलं व्हिडिओ एडिटिंग. तुम्ही फेसबुक ॲड्स करू शकता, तुम्ही वेबसाईट डेव्हलपमेंट करू शकता. वेबसाईट डेव्हलपमेंटमध्ये तर खूप जास्त स्कोप आहे, खूप जास्त स्कोप आहे. आणि अजून देखील लोकांना ह्या गोष्टीचं इम्पॉर्टन्स माहीत नाहीये. आणि जर तुम्ही ह्या गोष्टीमध्ये उतरलात, ह्या गोष्टी शिकायला सुरुवात केली, ह्यामध्ये तुम्ही काम करायला सुरुवात केली, तर तुम्ही खूप चांगली इन्कम सोर्स बिल्ड करू शकता. हे झालं फ्रीलान्सिंग, म्हणजे आपण स्किल शिकतोय आणि लोकांना सर्व्हिसेस प्रोव्हाइड करतोय. स्टार्टिंगला क्लायंट्स तुम्हाला माझ्या साईडने प्रोव्हाइड होणार, मी तुम्हाला ह्यासाठी हेल्प करणार आहे. असं नाही की तुम्हाला इकडे तिकडे भटकत जायची गरज आहे. आणि हे तुम्हाला कोणीही प्रोव्हाइड नाही करत, हे फक्त तुम्हाला माझ्या मेंटरशिपमध्येच भेटणार आहे. दुसरं आहे इंटर्नशिप. जर तुम्हाला असं वाटतं की मला मल्टिपल क्लायंटसाठी काम नाही करायचं, मला पर्टिक्युलरली एका प्रोजेक्टसाठी किंवा एका कंपनीसाठी काम करायचं, तर तुम्हाला ग्रोथ ॲडिक्टेड स्वतः इंटर्नशिप करायची अपॉर्च्युनिटी देतं ह्याच कंपनीमध्ये. तुम्हाला एक फॉर्म फिल करावा लागतो कोणती स्किल शिकल्यानंतर, आणि त्या फॉर्ममध्ये सगळ्या गोष्टी तुम्हाला ॲड कराव्या लागतात. तिथे ऑप्शन्स असतात कोणती स्किल तुम्हाला येते, सगळ्या गोष्टी. मी इथं स्क्रीन रेकॉर्डिंग ॲड करेल, तर तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी इथे फिल कराव्या लागतात. जसं तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी फिल कराल तसं तुम्हाला कंपनी साईडने एक कॉल येईल किंवा ज्या काही गोष्टी असतात ती फॉर्मॅलिटीज कंप्लीट केली जाईल. आणि जर तुम्ही त्या लेवलपर्यंत पोहोचाल, लाईक त्यांच्या ज्या रिक्वायरमेंट आहेत त्या तुम्ही फुलफिल करत असाल, तर कंपनी तुम्हाला हायर करते ॲज अन इंटर्न. आणि ते देखील तुम्ही घरबसल्या करू शकता, बाहेर जायची अजिबात गरज नाहीये. हे झालं सेकंड वे, फ्रीलान्सिंग इंटर्नशिप. फ्रीलान्सिंगच्या मदतीने लोक लिटरली लाखो रुपये कमवत आहेत महिन्याला घरी बसून. आणि ह्यापेक्षा बेस्ट काय हवंय, तुम्हाला 9 to 5 जॉब करायची गरज देखील नाहीये. मी लिटरली तुम्हाला सांगायला गेले तर मी आय गेस 1 वर्ष आधी जॉबसाठी देखील अप्लाय केलं. तुम्हाला फक्त बघायचं होतं की काय आहे सिच्युएशन. आणि माझ्याकडे काहीच नॉलेज नव्हतं फॉर्मल एज्युकेशनचं, पण माझ्याकडे स्किल्स होते आणि त्या स्किलच्या मदतीने, त्या स्किलच्या बेसवरती मला तो जॉब भेटला होता. आणि पण मी तिथं कंटिन्यू नाही करू शकले, कारण की माझ्यासाठी 9 to 5 खूप जास्त हेक्टिक होत होतं. बाकीच्या गोष्टी आपण कधी मॅनेज करणार आहोत, स्वतःवरती लक्ष कधी देणार आहोत, फॅमिलीला टाइम कधी देणार आहोत. कारण की मी जो तो 10 ते 15 दिवस, लाईक 1 आठवडा 2 आठवडे जे काही असेल, मी जो तिथं टाइम दिला आहे, मला त्या गोष्टीमधून एकतरी क्लॅरिटी आली आहे की भाई आपल्याला फ्रीडम असणं खूप जास्त महत्त्वाचं आहे. कारण की आपण फक्त जॉबच्या मागे लागून ना बाकीच्या सगळ्या गोष्टी कम्प्लिटली विसरून जातो. आणि इथे तुम्हाला असं नाहीये, तुम्ही घर बसल्या फॅमिलीला टाइम देताय, तुम्ही स्वतःवरती काम करताय, सगळ्या गोष्टी मॅनेज करून तुम्ही काम करत आहात. आणि ह्यापेक्षा बेस्ट कायच आहे. तर तुम्ही फ्रीलान्सिंग करू शकता, इंटर्नशिप करू शकता. त्यानंतर थर्ड ऑप्शन इज दॅट की तुम्ही अफिलिएट मार्केटिंग देखील करू शकता. आता बऱ्याचशा लोकांना ना एक मिसकन्सेप्शन आहे की अफिलिएट मार्केटिंग म्हणजे नेटवर्क मार्केटिंग, लोकांना जोडायचं, लोक जोडायची, चेन बनवायची, हे ते लुटायची कामं. नेटवर्क मार्केटिंग, अफिलिएट मार्केटिंग जमीन आसमानचा फरक आहे. अफिलिएट मार्केटिंगमध्ये काय असतं, तुम्ही बऱ्याचशा रील्स क्रिएटर्सला पाहिलं असेल की जे आपल्या व्हिडिओमध्ये किंवा युट्यूब व्हिडिओमध्ये देखील प्रमोशन करतात एखाद्या प्रोडक्टचं. फॉर एक्झाम्पल कोणी ब्युटी इन्फ्लुएन्सर आहे किंवा फॅशन इन्फ्लुएन्सर आहे, तर ते एखाद्या प्रोडक्टचं प्रमोशन करतात, रिव्ह्यू देतात, फीडबॅक्स देतात प्रॉपरली, आणि ॲट द एंड बोलतात की जर तुम्हाला हा प्रोडक्ट परचेस करायचा असेल तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देत आहे किंवा इंस्टाग्राम बायोमध्ये लिंक देत आहे, तिथून तुम्ही परचेस करू शकता. आणि जेव्हा कोणी व्यक्ती त्या लिंक थ्रू, त्यांच्या लिंक थ्रू परचेस करतं ते प्रोडक्ट, तेव्हा त्यांना तो पर्टिक्युलर ब्रँड, ज्या ब्रँडचं त्यांनी प्रमोशन केलेलं आहे, तो ब्रँड त्यांना काही कमिशन प्रोव्हाइड करतो पर परचेस, प्रत्येक परचेसवरती. आणि तिथे त्यांना कमिशन किती भेटतं, 3 ते 4%. इथे देखील तुम्ही सेम करू शकता. तुम्ही कॉन्टेंट बनवून व्हिडिओ कोर्सेसचं प्रमोशन करू शकता, ऑपॉर्च्युनिटीज प्रोव्हाइड करू शकता वर्क रिलेटेड. आणि हा प्लॅटफॉर्म तुम्हाला इथे 70 ते 80% कमिशन प्रोव्हाइड करतं. आणि असं नाही की यार प्रमोशन करणं हे काही चुकीचं आहे. आजच्या टाइममध्ये सेल्स ह्या इंडस्ट्रीमध्ये खूप जास्त स्कोप आहे, बरेचसे लोक आहेत. आणि मला एक गोष्ट सांगा ना, कोणत्या इंडस्ट्रीमध्ये असं नाही, कोणत्या क्षेत्रामध्ये असं नाही की सेल्स हा विषय येत नाही, मार्केटिंग हा विषय येत नाही. राहिली गोष्ट नेटवर्क मार्केटिंग, त्यामध्ये आपण फक्त लोकांना जोडत जातो आणि तिथे एक चेन बनत जाते. पण इथे आपण फक्त प्रमोशन करत आहोत, त्यासोबत आपण डिफरंट गोष्टी शिकत देखील आहोत. आणि तुम्हाला हे नसेल करायचं तर तुम्ही फ्रीलान्सिंग करू शकता, तुम्ही इंटर्नशिप करू शकता. मी तुम्हाला जी स्टार्टिंगला इन्कम सांगितली होती 20 लाख रुपीज, ती मी फक्त अफिलिएटच्या मदतीने कमवलेली आहे. आणि फ्रीलान्सिंग करून देखील मी इन्कम केलेली आहे, ती देखील खूप चांगली इन्कम आहे. तर तुम्ही अशा प्रकारे इथे इन्कम करू शकता. आय होप तुम्हाला इथपर्यंत गोष्टी क्लिअर झाल्या असतील, कशा प्रकारे तुम्ही इन्कम करू शकता, काय काय सोर्सेस आहेत इन्कम करण्याचे.
ओके, सो जसं मी लास्ट पार्टमध्ये एक्सप्लेन केलं होतं की ह्या ज्या स्किल्स तुम्हाला ग्रोथ ॲडिक्टेड प्रोव्हाइड करते त्यात बेसिकली 3 पॅकेजेसमध्ये डिवाइड केलेले आहेत. पहिलं म्हणजे फायनान्स एक्सपर्ट पॅकेज, जे वन ऑफ द बेस्ट पॅकेज आहे, ज्याच्या मदतीने मी हे रिझल्ट्स क्रिएट केलेले आहेत. माझे स्टुडंट्स जे रिझल्ट्स क्रिएट करत आहेत ते त्याच्या मागे फक्त एकच रिझन आहे, फायनान्स एक्सपर्ट पॅकेज. दुसरं जे आहे आयकॉनिक पॅकेज आणि तिसरं म्हणजे पर्सनल ब्रँडिंग हब. आणि ह्यामध्ये पर्टिक्युलर पॅकेजेसमध्ये कोणत्या गोष्टी प्रोव्हाइड केलेल्या आहेत त्या मी आधी देखील मेन्शन केले होते. इथे साईडला देखील स्क्रीनशॉट्स ॲड करत आहे, तुम्ही चेकआउट करू शकता. फायनान्स एक्सपर्ट हे पॅकेज बेस्ट का आहे मी तुम्हाला सांगते. ह्या पॅकेजच्या मदतीने मी आतापर्यंत 20 लाख रुपीज अर्न केलेले आहेत. माझे स्टुडंट्स महिन्याला 50 ते 60 हजार रुपये, काही स्टुडंट असे देखील आहेत जे 1 लाख प्लस इन्कम जनरेट करत आहेत. ह्या पॅकेजेसच्या मदतीने खूप जास्त लोक ग्रो करत आहेत. आणि ह्यामध्ये तुम्हाला असं नाही की फक्त इन्कम ऑपॉर्च्युनिटीज प्रोव्हाइड केली जाते. तुम्ही 3 प्रकारे इन्कम तर करू शकता ह्या पॅकेजमध्ये. इंटर्नशिप, फ्रीलान्सिंग, अफिलिएट मार्केटिंग. तुम्ही एजन्सी देखील ओपन करू शकता, बरेच ऑप्शन्स आहेत असे. तर तुम्हाला इन्कम ऑपॉर्च्युनिटीज देखील प्रोव्हाइड केले जातात. त्याचबरोबर तुम्हाला कंपनी फ्रीमध्ये ट्रॅव्हल करण्याची ऑपॉर्च्युनिटी देखील देते. कंपनी ट्रिप्स लॉन्च करत असते. इयरली बेसिसवरती 2 ट्रिप्स होतात आपल्या, एकतर नॅशनल एकतर इंटरनॅशनल, अशा 2 ट्रिप्स होतात. आणि मध्ये मध्ये इव्हेंट्स देखील होत असतात. आणि हे जे ट्रिप्स होतात किंवा हे जे इव्हेंट्स असतात त्यामध्ये तुम्हाला स्वतःचा 1 रुपया देखील खर्च करायची गरज नसते. सगळा खर्च कंपनी बघते. आणि कोणती कंपनी आहे जी तुम्हाला फ्रीमध्ये ट्रॅव्हल करायची ऑपॉर्च्युनिटी देते? कोणतीच नाही. तुम्ही इथे घरबसल्या इन्कम करताय, तुम्हाला फिरण्याची देखील ऑपॉर्च्युनिटी भेटते. वीकली बेसिसवरती रिवॉर्ड्स असतात. तुम्ही इथे पाहू शकता, मला असे दर आठवड्याला दर महिन्याला असे गिफ्ट घरी रिसीव्ह होत असतात. तर असे बरेचसे मार्ग आहेत, बरेचसे असे ऑप्शन्स आहेत, बरेचसे बेनिफिट्स आहेत जे फायनान्स एक्सपर्ट ह्या पॅकेजमध्ये आहेत. आणि जर तुम्ही तुमची जर्नी स्टार्ट करत असाल ना, तर मी तुम्हाला हेच पॅकेज रिकमेंड करेल, फायनान्स एक्सपर्ट. जसं मी तुम्हाला सांगितले आहेत, बरेचसे रिझन्स आहेत. मी माझ्या अचिव्हमेंट्स तुम्हाला शेअर करणार आहे पुढच्या पार्टमध्ये. तर त्या देखील तुम्हाला पाहून थोडीशी क्लॅरिटी येईल की कशा प्रकारे फायनान्स एक्सपर्ट मला इथंपर्यंत पोहोचवण्यासाठी मदत केलेली आहे. आता तुमचा एक डाऊट असेल की ताई, फायनान्स ठीक आहे, आता हे सगळ्या गोष्टी झाल्या, पण इथे इन्व्हेस्टमेंट करावी लागेल का काही? येस, इन्व्हेस्टमेंट आहे. तुम्हाला वन टाइम इन्व्हेस्टमेंट आहे. मला एक गोष्ट सांगा, जो प्लॅटफॉर्म तुम्हाला लाखोमध्ये कमवण्याची ऑपॉर्च्युनिटी देतोय, इकडे तिकडे फिरण्याची ऑपॉर्च्युनिटी देतोय, तेही फ्रीमध्ये, तो प्लॅटफॉर्म तुम्हाला फ्रीमध्ये कसं काय गोष्टी प्रोव्हाइड करेल? आजच्या टाइममध्ये कोणती गोष्ट अशी आहे ती फ्रीमध्ये भेटते? आपण आपलं एज्युकेशन प्रोव्हाइड करतो, ज्यामध्ये आपण लाखोमध्ये इन्व्हेस्टमेंट करतो आणि ॲट द एंड आपल्याला जॉब कितीचा भेटतो? 30,000, 40,000 अप टू 1 लाख जास्तीत जास्त. त्यापुढे नाही, राईट? आणि जर आपल्याला इन्क्रीमेंट वगैरे भेटली, सगळ्या गोष्टी आपली पॅकेजेस वगैरे वाढतात, तर त्यासाठी आपल्याला वर्षानुवर्ष मेहनत करावी लागते, वेट करावा लागतो. पण इथे असं काही नाहीये. तुम्ही जेवढी जास्त मेहनत कराल तेवढी जास्त तुमची इन्कम होणार आहे. तर इन्व्हेस्टमेंट आहे. जे तुम्हाला मी बेस्ट पॅकेज सांगितलेलं आहे फायनान्स एक्सपर्ट, त्याची जर तुम्ही मार्केटमध्ये व्हॅल्यू पाहायला गेलात तर ह्या पॅकेजची ॲक्च्युअल प्राइस आहे 78,999. लिटरली 78,999, 78,999, ऑलमोस्ट 80,000 ही प्राइस मार्केटमध्ये आहे, जर तुम्हाला एवढे सगळ्या गोष्टी शिकायच्या असतील तर. पण डोंट वरी, तुम्हाला एवढी अमाऊंट इन्व्हेस्ट नाही करायची. मला माहिती, तुम्हाला ऐकून शॉक लागला असेल की यार एवढी अमाऊंट आम्ही कुठून इन्व्हेस्ट करू? ठीक आहे, तर तुम्हाला वेबसाईटवरती हे पॅकेज कंपनी 20,000 प्रोव्हाइड करतं, म्हणजेच 19,999 मध्ये, ऑलमोस्ट 20,000 हे पॅकेज प्रोव्हाइड करतं. पण जर तुम्ही माझ्यासोबत हे वर्क स्टार्ट केलं विदिन 24 आवर्स, तुम्ही लवकरात लवकर वर्क स्टार्ट केलं, तर तुम्हाला माझ्या साईडने एक्स्ट्रा डिस्काउंट भेटणार आहे. आणि असं नाही की तुम्हाला 1,500चा डिस्काउंट भेटणार आहे. जर तुम्ही 24 आवर्सच्या आतमध्ये माझ्यासोबत वर्क स्टार्ट केलं तर तुम्हाला मी माझ्या साईडने डिस्काउंट प्रोव्हाइड करू शकते. आणि ते डिस्काउंट करून तुम्हाला हे पॅकेज भेटणार आहे फक्त आणि फक्त 15,999 मध्ये, 16,000 मध्ये. आय नो थोडीशी अमाऊंट तुम्हाला मोठी वाटत असेल, कारण की ॲज अ स्टुडंट किंवा ॲज अ हाऊसवाईफ किंवा ॲज अ जॉब पर्सन आपल्याला अमाऊंट थोडीशी मोठी वाटते. पण तुम्ही इमॅजिन करा की ही अमाऊंट म्हणजे 16,000 तुमच्यासाठी मोठी आहेत की तुम्ही 2-4 महिन्यांनी जी तुम्ही 50-60 हजार रुपये महिन्याला कमवणार आहात, ती अमाऊंट तुमच्यासाठी मोठी आहे. वन टाइम इन्व्हेस्टमेंट आहे. आणि असं नाही की तुम्ही आता इन्व्हेस्टमेंट करताय तर तुम्हाला प्रत्येक महिन्याला इन्व्हेस्ट करायची आहे, असं अजिबात नाही. एकदाच इन्व्हेस्टमेंट करायची आहे, ज्यामध्ये तुम्हाला माझी जी मेंटरशिप आहे वर्थ ₹15,000 ती तुम्हाला फ्री भेटणार आहे फायनान्स एक्सपर्ट पॅकेजमध्ये. तर तुम्हाला असं नाही की एकदा इन्व्हेस्टमेंट कराल तर परत परत गोष्टी तुम्हाला परत पैसे भरावे लागतात, असं अजिबात नाहीये. ही जी इन्व्हेस्टमेंट असेल ती तुमची 100% वर्थ इट असणार आहे. मी स्वतः तुम्हाला गाईड करणार आहे. मला जो 3-4 वर्षांचा एक्सपिरियन्स आहे तो मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. माझे स्टुडंट्स माझ्या पर्सनल मेंटरशिपमध्ये ग्रो करत आहेत. माझ्या पर्सनल मेंटरशिपचे रिझल्ट्स तुम्ही इथे पाहू शकता. डेली बेसिसवरती असे फीडबॅक्स मला माझ्या स्टुडंट्सकडून भेटतात. आणि असं नाही की मी त्यांना बोलते की मला फीडबॅक्स द्या, असं नाही. स्वतःहून देतात. आणि स्वतःहून जेव्हा फीडबॅक्स देतात ना, तेव्हा ते लिटरली ग्रो करत असतात आणि ते व्यक्ती ग्रेटफुल असतात त्या गोष्टींसाठी. तर तुम्ही ते फीडबॅक्स पाहू शकता, माझे स्टुडंट्स कशा प्रकारे ग्रो करत आहेत डेली बेसिसवरती. आणि ह्या सगळ्या ग्रोथ मागे त्यांचं एकच कारण आहे, विच इज फायनान्स एक्सपर्ट हे पॅकेज. आता फायनान्स एक्सपर्टने जर तुम्ही, मी जसं तुम्हाला सांगितलं, जर तुम्ही विदिन 24 आवर्स माझ्यासोबत वर्क स्टार्ट केलं तर तुम्हाला हे पॅकेज 16,000 भेटेल, जे की खूप जास्त डिस्काउंट तुम्हाला भेटत आहे ह्या पॅकेजमध्ये. मी जेव्हा स्टार्ट केलं होतं मी 20,000 रुपये पे करून स्टार्ट केलं होतं, पण आता तुम्हाला 16,000 स्टार्ट करायचा चान्स भेटत आहे. वन टाइम इन्व्हेस्टमेंट आहे, जास्त विचार नका करू. जेवढा जास्त तुम्ही विचार करण्यामागे टाइम घालवाल, तुम्ही डेली बेसिसवरती माझी इन्कम पाहाल, माझे स्टुडंटचे रिझल्ट पाहाल आणि तुमच्या डोक्यामध्ये एकच डाऊट येईल की यार हे लोक करत आहेत पण इन्व्हेस्टमेंट आहे, मी कुठून अमाऊंट अरेंज करू? अमाऊंट तर माझ्याकडे देखील नव्हती, पण मी अरेंज केली ना. आणि जर मी तेव्हा अशी रिझन देत असते तर मी आज एवढी अचिव्हमेंट नसते करू शकले, एवढी ग्रोथ नसते करू शकले.
ठीक आहे. तर एकच रिझन आहे फायनान्स एक्सपर्ट, ज्याच्या मागे एवढे सारे तुम्हाला बेनिफिट्स भेटणार आहेत. आता जर तुम्ही फायनान्स एक्सपर्टला अफोर्ड नसाल करू शकत, तर तुमच्यासाठी दुसरं ऑप्शन मी प्रोव्हाइड करते, विच इज आयकॉनिक पॅकेज, ज्याची वेबसाईट प्राइस आहे 20,000 म्हणजे ॲक्च्युअल मार्केट प्राइस. पण जर तुम्ही माझ्या म्हणजे वेबसाईट थ्रू जर स्टार्ट केलं, कंपनी तुम्हाला हे पॅकेज प्रोव्हाइड करते 13,000 मध्ये. पण जर तुम्ही माझ्यासोबत विदिन 24 आवर्स स्टार्ट केलं, तुम्हाला माझ्या साईडने कुपन कोड भेटला, तर तुम्हाला हे पॅकेज भेटणार आहे फक्त 11,000 मध्ये. आणि ह्यामध्ये देखील तुम्हाला खूप जास्त डिस्काउंट भेटत आहे. तर ह्या पॅकेजच्या मदतीने देखील तुम्ही चांगली इन्कम करू शकता. फायनान्स एक्सपर्टच्या मदतीने तुम्ही अप टू 1 लाख कमवू शकता. आयकॉनिकच्या मदतीने तुम्ही 60 to 70,000 रुपीज कमवू शकता. आणि जे आपलं थर्ड पॅकेज आहे पर्सनल ब्रँडिंग हब, हे मी जास्त रिकमेंड नाही करत, पण ज्या लोकांचा फायनान्शियल प्रॉब्लेम असतो ते तुम्ही स्टार्ट करू शकता. ज्याची ॲक्च्युअल प्राइस आहे 10,000. वेबसाईटवरती हे पॅकेज तुम्हाला 8,000 मध्ये भेटेल. आणि जर तुम्ही माझा कुपन कोड यूज करून एनरोल केलं, तर तुम्हाला हे पॅकेज फक्त 6,000 मध्ये भेटणार आहे. ह्या पॅकेजच्या मदतीने तुम्ही महिन्याला 30 ते 40,000 रुपये कमवू शकता. असे बेनिफिट्स आहेत प्रत्येक पॅकेजचे. जसं मी तुम्हाला सांगितलं, फायनान्स एक्सपर्टच्या मदतीने तुम्ही 3 प्रकारे इन्कम करू शकता: इंटर्नशिप, फ्रीलान्सिंग, अफिलिएट मार्केटिंग. आयकॉनिक पॅकेजमध्ये तुम्ही फ्रीलान्सिंग आणि अफिलिएट मार्केटिंग करू शकता, इंटर्नशिप देखील करू शकता, पण तुम्हाला एवढे जास्त मार्ग नाही भेटणार. आणि जे पर्सनल ब्रँडिंग पॅकेज आहे त्यामध्ये तुम्ही फक्त फ्रीलान्सिंग आणि तुम्ही फक्त अफिलिएट मार्केटिंग करू शकता. तर असे वे आहेत. तिन्ही पॅकेजेसमध्ये मी तुम्हाला प्रॉपरली गाईड करणार आहे. पण माझ्या ग्रोथचं कारण मी तुम्हाला सांगितलेलं आहे फायनान्स एक्सपर्ट पॅकेज. आणि जर तुम्ही ह्या पॅकेजने स्टार्ट केलं, तर नक्कीच तुम्ही चांगल्या लेवलवरती ग्रो करणार आहात, ही मी 100% तुम्हाला एकदम गॅरंटी देऊ शकते. ओके, तर फायनान्स एक्सपर्ट ह्या पॅकेजचं मी तुम्हाला इम्पॉर्टन्स सांगितलेलं आहे, बेनिफिट सांगितलेले आहेत. पण तुम्ही ते रिझल्ट्स पाहू शकता. मी लिटरली एका दिवसामध्ये 13,000, 18,000, 20,000 अशी इन्कम जनरेट करत आहे. आणि ही अमाऊंट जी आहे ना, ती माझ्या बँकमध्ये देखील क्रेडिट होत आहे. लाईव्ह प्रूफ तुमच्या समोर आहे. आता हे झालं इन्कमचं. मी ह्या प्लॅटफॉर्मच्या मदतीने आतापर्यंत भोपाळची ट्रिप कंप्लीट केलेली आहे. भोपाळमध्ये आमचा फर्स्ट इव्हेंट झाला होता. त्यामध्ये माझी जी अचिव्हमेंट होती, त्या अचिव्हमेंटसाठी मला सन्मानित केलं होतं. आणि त्यामध्ये मला ही ट्रॉफी भेटली होती, तुम्ही इथे पाहू शकता. आणि ही जी ट्रिप होती त्यामध्ये सगळा खर्च कंपनीने केला होता. तिथल्या स्टेचा झाला किंवा आमचं लंच झालं, डिनर झालं, सगळ्या गोष्टी कंपनी बघते. आम्हाला 1 रुपया स्वतःच्या खिशातून पे करायची गरज नसते. फर्स्ट इव्हेंट आमचा भोपाळचा होता, ज्यामध्ये मला ही ट्रॉफी भेटली होती. सेकंड जी ट्रिप आमची झाली होती ती होती गोवा ट्रिप, ज्यामध्ये देखील मला एक ट्रॉफी भेटली होती. मी इथे फोटो ॲड करत आहे तो देखील. आणि गोवामध्ये मला एका स्पेशल व्यक्तीकडून ही ट्रॉफी भेटली होती, जे की खूप जास्त स्पेशल आहेत. तुम्ही जर ह्यांना सर्च केलं इंस्टाग्रामवरती, तर इंस्टाग्रामवरती ह्यांचे लाखोमध्ये फॉलोवर्स आहेत, 5 लाख समथिंग फॉलोवर्स आहेत. आणि ही अशी व्यक्ती आहे जी बऱ्याच लोकांना यूथला आजच्या टाइममध्ये इन्स्पायर करत आहे. तर ह्यांच्या थ्रू मला ही ट्रॉफी भेटली होती. गोवाची जी ट्रिप झाली होती त्यामध्ये देखील आम्हाला 1 रुपया देखील खर्च करायची गरज नव्हती, कंपनीने सगळा खर्च केला होता. त्यानंतर आमची छत्तीसगडची एक ट्रिप झाली होती, त्यामध्ये देखील तुम्ही पाहू शकता सगळा खर्च कंपनीने प्रोव्हाइड केला होता. त्यानंतर आमची मनालीची ट्रिप झाली होती, जी देखील मी अचीव केली होती. आणि ह्या ट्रिपमध्ये देखील सगळा खर्च कंपनीने केला होता. अशा बऱ्याचशा ट्रिप्स लॉन्च करत असते कंपनी. एवढंच नाही, मंथली बेसिसवरती असे बरेचसे गिफ्ट्स मला भेटत असतात. तुम्ही इथे पाहू शकता सगळ्या गोष्टी. जर काही अचिव्हमेंट होती तर कंपनीचे फाउंडर स्वतःहून काही असे सेलिब्रेशन आमच्यासाठी करत असतात. आणि कोणत्याच कंपनीचा फाउंडर एवढं पर्सनली सगळ्या गोष्टी नाही करत, जे ह्या कंपनीचे फाउंडर सगळ्या गोष्टी आम्हाला प्रोव्हाइड करतात. जर मी तुम्हाला सांगायला गेलं तर कारण की हा एक डाऊट असतो बऱ्याच लोकांच्या डोक्यामध्ये, की ताई ठीक आहे आम्ही तुमच्यासोबत वर्क स्टार्ट करतोय, पण कंपनीचा काय बरं विश्वास की कंपनी आमच्यासोबत काम नाही करणार. तुम्हाला जर मी सांगायला गेले तर ह्या कंपनीचे जे फाउंडर आहेत मिस्टर अमन उपाध्याय सर, ते अशी व्यक्ती आहे ज्यांच्यासोबत मी आय गेस 4 ते 5 वर्षांपासून कनेक्टेड आहे. आणि मला सगळ्या गोष्टी माहिती आहेत, कारण की त्या एका व्यक्तीमुळे मी आज इथपर्यंत पोहोचलेली आहे. मला खूप जास्त सपोर्ट त्यांनी केलेला आहे. तर असं अजिबात नाहीये की कंपनी पळून जाणार, अशा गोष्टी डोक्यामध्ये नका आणू, कारण की मी जर काम करत आहे तर 100% सेफ आहे कंपनी. ठीक आहे. तर अशा बऱ्याचशा अचिव्हमेंट्स तुम्ही पाहू शकता. आणि हे तर फक्त ट्रिप्सबद्दल झालं. बाकीच्या पण गोष्टी असतात ज्या कंपनी आम्हाला प्रोव्हाइड करत असते. रिवॉर्ड्स मंथली बेसिसवरती असे बरेचसे गिफ्ट्स वगैरे प्रोव्हाइड करत असते कंपनी. आता तुम्ही असं बोलाल की संचिता तुझे रिझल्ट दाखवले, तुझी इन्कम होतीये, तू अचिव्हमेंट करते, पण तुझ्या स्टुडंट्सचं काय, ते ग्रो करत आहेत का? आय नो ही जास्त मॅटर करते, ही गोष्ट जास्त मॅटर करते की तुझ्यासोबत ज्या लोकांनी स्टार्ट केलेलं आहे ते ग्रो करत आहेत का, ते कमवत आहेत का, त्यांना रिझल्ट भेटत आहेत का. तुम्ही इथे पाहू शकता बरेचसे लोक फ्रीलान्सिंग करून अशी इन्कम करत आहेत. तुम्ही स्क्रीनशॉट्स पाहू शकता, मी स्क्रीनशॉट्स ॲड करत आहे इथं. आणि बरेचसे लोक अफिलिएट करून इन्कम करत आहेत. काही लोकांना जॉब भेटला आहे, प्लेसमेंट भेटली आहे. काही लोक आपली स्वप्न पूर्ण करत आहेत. काही लोक घरच्यांना काही गिफ्ट्स प्रोव्हाइड करत आहेत, गिफ्ट्स देत आहेत, स्वतःसाठी मोबाईल परचेस करत आहेत. बरेचसे असे स्टुडंट्स आहेत, हाऊसवाईफ आहेत, जे त्यांच्या फॅमिलीला सपोर्ट करत आहेत. आणि खूप भारी वाटतं जेव्हा स्टुडंट्स एकदम 0 पासून त्यांनी स्टार्ट केलं होतं फक्त माझ्यावरती विश्वास ठेवून, आणि ते आज एवढ्याच चांगल्या लेवलवरती ग्रो करत आहेत. मी असं नाही म्हणते की ही फक्त माझ्या पर्सनल मेंटरशिपचा रिझल्ट आहे, पण त्यापेक्षा जास्त महत्त्वाचं त्यांच्यामध्ये एक जिद्द होती, त्यांच्यामध्ये एक मेहनत करण्याची क्षमता होती, त्यांच्यामध्ये एक पॉझिटिव्ह ॲटिट्यूड होता, लर्निंग ॲटिट्यूड होता, ज्याच्यामुळे ते ही गोष्ट अचीव्ह करू शकले आहेत. तर मी असं अजिबात नाही बोलते की फक्त माझ्या मेंटरशिपमुळे पॉसिबल झालेलं आहे. हा मान्य आहे, एका मेंटरची आपल्या आयुष्यामध्ये खूप जास्त गरज असते. आणि जर मी आज इथपर्यंत पोहोचली आहे ना, तर त्यामध्ये माझ्या मेंटरचा खूप जास्त मोठा हात आहे. तर तुम्ही पाहू शकता सगळे रिझल्ट तुमच्या समोर आहेत.
आता एक क्वेश्चन तुम्हाला पडला असेल की ताई इन्कम कधी स्टार्ट होणार, आम्ही वर्क स्टार्ट केल्यानंतर किती दिवस लागणार इन्कम स्टार्ट होण्यासाठी. हे बघा, हे काही स्कीम नाहीये ज्यामध्ये तुम्ही आज इन्व्हेस्ट करताय उद्या तुमची अमाऊंट डबल होते, असं अजिबात नाहीये. प्रॉपरली स्किल बेस्ड वर्क आहे ज्यामध्ये तुम्हाला सगळ्या गोष्टी शिकाव्या लागणार आहे. जसं तुम्ही आज वर्क स्टार्ट कराल, आजपासून तुम्हाला कमीत कमी 30 ते 40 दिवस शिकण्यासाठी समजण्यासाठी टाइम द्यायचा आहे. त्यानंतर तुमची इन्कम स्टार्ट होणार. आणि हे जे काही तुम्ही रिझल्ट्स पाहिले आहेत ना स्टार्टिंगला माझ्या स्टुडंट्सचे, त्या प्रत्येक व्यक्तीला असा टाइम लागलेला आहे. 1 महिना, काहींना 1.5 महिना, काहींना 2 महिने देखील लागले आहेत. मला तर 7 ते 8 महिने लागले होते, तर तुम्ही अंदाज लावू शकता. पण तुम्हाला इथे मी गाईड करणार आहे, तर तुम्हाला जास्त टाइम नाही लागणार. पण 30 दिवस तुम्हाला प्रॉपरली लर्निंगवरती फोकस करायचा आहे, त्यानंतरच तुमची इन्कम स्टार्ट होणार आहे. आता तुमच्या डोक्यामध्ये डाऊट येईल की ताई मला स्टार्ट करायचं आहे, पण मी एक स्टुडंट आहे, स्टडीसोबत ह्या गोष्टी मॅनेज होतील का, मला घरचे परमिशन नाही देत आहेत. तर तुम्ही हा व्हिडिओ एकदा नक्की पहा. तुला सगळ्यांना माझं नाव प्रियंका आणि मी एक स्टुडंट आहे. तर 2-3 आठवड्यापूर्वी मी एक प्लॅटफॉर्म जॉईन केला. तर तो प्लॅटफॉर्म म्हणजे ग्रोथ एडिक्टेड आहे आणि तसेच मी 2-3 आठवड्यापूर्वी संचिता मॅमसोबत सुद्धा हे चालू केलं. तर मला स्टार्ट करण्याआधी खूप सारे डाऊट्स वगैरे आले आणि खूप सारे शंका देखील होती मनात की मला कोणी हेल्प करेल की नाही, मी स्टार्टअप कसं करू आणि मला कोणी हेल्प केलीच नाही तर, असे खूप सारे म्हणजे प्रश्न वगैरे माझ्या खूप मनात होते. आणि मी संचिता मॅमला खूप सारे असे एवढे 2-3 दिवसांनी ते डाऊट्सच विचारत होते की मॅम मला तुम्ही हेल्प वगैरे करचाल की नाही, सगळं काही ठीक होईल का, म्हणजे मी मला पैसे वगैरे देते ना, तर सगळं काही ठीक वगैरे होईल का नाही, मला परत इन्कम चालू होईल की नाही. तर त्यानंतर मग मी स्टार्टअप वगैरे केलं. तर त्यानंतर मला त्यांनी म्हणजे प्रॉपर गाईड वगैरे केलं, म्हणजे कसं कसं करायचं कसं नाही ते गाईड वगैरे केलं. मी तसे त्यांचे रूल्स वगैरे फॉलोअप केले आणि त्यांच्या मेंटरशिपमध्ये सुद्धा येऊन खूप चांगलं वाटतं मला. गाईड केल्यानंतर आज मला 2-3 हजार दिवसाला मिळत आहेत. तर थँक्यू मॅम, तुमच्या ह्या मेंटरशिपमध्ये येऊन मला खूप पण चांगलं वाटतंय आणि तुमच्यामुळे ही संधी वगैरे मिळाली मला आणि आज खूप चांगली अर्निंग सुद्धा करते तुमच्यामुळे. तर थँक्यू सो मच. आय होप तुम्हाला ह्या व्हिडिओमधून एक क्लॅरिटी भेटली असेल. ह्यांनी एकदम शून्यापासून सुरुवात केली होती, त्यांना घरची परमिशन नव्हती, पण सगळ्या गोष्टी जेव्हा क्लिअर झाल्या त्यांच्या, लिटरली मी त्यांच्या मम्मीसोबत कॉलवरती कनेक्ट झाले होते आणि तेव्हा त्यांना सगळ्या गोष्टींची मी क्लॅरिटी दिली की काय आहे प्लॅटफॉर्म. कारण की बऱ्याचशा पॅरेंट्सच्या डोक्यामध्ये एक मिसकन्सेप्शन असतं की सगळ्या गोष्टी फ्रॉड असतात ऑनलाईन. आणि मी समजू शकते, कारण की आपल्याला आजच्या टाइममध्ये ऑनलाईनबद्दल नॉलेज आहे, पण आपल्या पॅरेंट्सला तेवढं नॉलेज नाहीये. तर त्यांना ही गोष्ट समजावणं खूप जास्त महत्त्वाचं आहे. आणि पॅरेंट्स आपल्याला तेव्हाच परमिशन देतात जेव्हा आपण काहीतरी चांगली गोष्ट करणार असतो. वाईट गोष्टींसाठी कोणाचेच पॅरेंट्स परमिशन नाही देत, राईट. आणि मला एक गोष्ट सांगा, पॅरेंट्सला तुम्ही असं बोलता की पॅरेंट्स परमिशन नाही देत, का नाही देत बरं? तुम्ही बाकीच्या गोष्टींसाठी तुमच्या आईवडिलांना खूप जास्त फोर्स करता की मला ट्रिपला जायचंय, मला बाहेर जायचंय, मला हे करायचंय ते करायचंय, त्यासाठी तुम्ही खूप जास्त फोर्स करता. पण जेव्हा एक चांगल्या गोष्टीची टाइम येतो, जेव्हा चांगली गोष्ट तुम्हाला करायची असते, तेव्हा तुम्ही फोर्स नाही करू शकत. असं का? म्हणजे ह्याचा अर्थ असा होतो की तुम्ही तुमच्या करिअरबाबत अजूनही सिरियस नाही आहात. तुम्ही हा व्हिडिओ पाहिला असेल, तुम्हाला क्लॅरिटी येऊन गेली असेल. ज्यांनी एकदम झिरोपासून सुरुवात केली होती, ज्यांच्या पॅरेंट्सनी त्यांना परमिशन नव्हती दिली, त्यांना देखील असं वाटत होतं स्टार्टिंगला फ्रॉड असेल, स्कॅम असेल, सगळ्या गोष्टी. पण ते आज इथपर्यंत ग्रो करत आहेत ना. आता बरेचशा हाऊसवाईफ असतील ज्यांना असं वाटत, ज्यांच्या डोक्यामध्ये हा डाऊट असेल की घरच्यांना असं वाटतंय की नको करायला, काही स्कॅम होईल, फ्रॉड होईल, घरचे परमिशन नाही देत आहात, तर तुम्ही हा व्हिडिओ आवर्जून पहा, नक्की पहा हा व्हिडिओ. एव्हरीवन, माझे नाव मेघना ठाकूर आहे आणि मी एक हाऊसवाईफ आहे. काही महिन्यांपूर्वीच मी संचिताताईंसोबत ग्रोथ एडिक्टेडमध्ये एनरोल केलं. स्टार्ट करण्याआधी माझ्या मनात सुद्धा डाऊट होता की हे फ्रॉड किंवा स्कॅम तर नसेल ना, मला हे जमेल की नाही, मला प्रॉपर सपोर्ट मिळेल की नाही. तर त्यासाठी मी ताईंना कॉन्टॅक्ट केला आणि माझे सगळे डाऊट्स क्लिअर केले आणि फायनली संधी हातातून जायच्या आधी मी ताईंसोबत वर्क स्टार्ट केलं आणि डे 1 पासूनच ताईंचा मला प्रॉपर सपोर्ट मिळाला. काम करण्यासाठी आणि अर्निंग करण्यासाठी त्या एक प्रॉपर रोडमॅप प्रोव्हाइड करतात आणि कधी काही प्रॉब्लेम आला तर त्या पर्सनली सॉल्व्ह करण्यात मदत सुद्धा करतात. त्यांनी सांगितल्याप्रमाणे मी सगळ्या गोष्टी इम्प्लिमेंट केल्या आणि माझे अर्निंग सुद्धा स्टार्ट झाली आणि आता मी दिवसाला 3 ते 4,000 रुपये कमावत आहे. आणि जर तुम्ही या ताईंना कॉन्टॅक्ट केला असेल वर्कबद्दल, तर लवकरात लवकर त्यांच्यासोबत काम स्टार्ट करा. कारण आजच्या काळात ताईंसारखी मेंटॉर मिळणं खूप कठीण आहे. थँक यू सो मच संचिता ताई, तुम्ही मला हेल्प केल्याबद्दल आणि मला ही संधी प्रोव्हाइड केल्याबद्दल. मी खूप लकी आहे की तुम्ही माझे मेंटॉर आहात. तुम्हाला ह्या व्हिडिओमधून एक क्लॅरिटी तर आली असेल की जर तुम्हाला स्वतःच्या पायावरती उभं राहायचं असेल ना, तर तुम्हाला काही गोष्टी कराव्या लागतात, स्वतःहून कराव्या लागतात. आणि मला असं वाटतं की जोपर्यंत आपण स्वतःच्या पायावरती उभा नाही राहत ना, तोपर्यंत आपल्याला तेवढी रिस्पेक्ट नाही भेटत जी आपण डिझर्व करतो. कारण की माझ्यासोबत अशा बऱ्याचशा मी एक्झाम्पल पाहिले आहेत माझ्या डोळ्यांनी. माझ्यासोबत माझ्या ज्या फ्रेंड्स होत्या स्कूलमध्ये, कॉलेजेसमध्ये, ज्या आता मॅरिड आहेत, त्या आता जॉबला नाही आहेत, पण त्यांना त्यांच्या घरून तेवढी इम्पॉर्टन्स नाही भेटत. त्यांना हवी ती गोष्ट जर करायची असेल ना, तर 10 वेळा विचार करावा लागतो, त्यांना परमिशन घ्यावी लागते. जर काही कोणता ड्रेस त्यांना आवडतोय किंवा कुठे फिरायला जायचं त्यांच्या फ्रेंडसोबत, तर त्यांना विचारावं लागतं, परमिशन घ्यावी लागते. तरीही त्यांना तेवढी परमिशन नाही भेटत. पण जर स्वतः तुम्ही कमवत असाल ना, तर घरचे देखील आपल्याला सपोर्ट करतात. आणि एक हाऊसवाईफ आहात ह्याचा अर्थ असा नाहीये की तुम्ही घरच्यांवरतीच अवलंबून असायला हवं, फक्त किचनमध्येच तुम्ही सगळ्या गोष्टी सांभाळायला हव्यात, घरदारच सांभाळायला हवं, असं नाहीये. ठीक आहे, जर तुम्हाला बाहेर जाऊन जॉब करायची परमिशन नाही, तर तुम्ही हे काम करू शकता ना. आता तुम्ही पाहिला असेल व्हिडिओ, ह्या हाऊसवाईफ, ह्या ताई खूप चांगल्या प्रकारे ग्रो करत आहेत, ज्यांना स्वतःवरती काहीच विश्वास नव्हता की मी करू शकेल हे काम, पण त्या देखील ग्रो करत आहेत ना. आता इथपर्यंत हे झालं, ठीक.
बऱ्याचशा लोकांना असं वाटेल की माझ्याकडून ह्या गोष्टी होतील का, मी एक जॉब पर्सन आहे, मला टाइम नाही भेटत जास्तीत जास्त. तर तुम्ही हा व्हिडिओ एकदा पहा, जे आधी वर्किंग प्रोफेशनल होते पण आता फुल टाइम मध्ये हे वर्क करत आहेत. नमस्कार, जय शिवराय सर्वांना. माझं नाव सागर भोरे आहे. मी एक मेकॅनिकल इंजिनियर आहे. मी पुण्यामध्ये राहतो. रिसेंटली काही दिवसापूर्वी संचिता मॅम सोबत फायनान्स एक्सपर्ट पॅकेजने जर्नी स्टार्ट केली होती आणि याच कारणामुळे आज मी फक्त काही दिवसामध्ये मोर दॅन 50,000 प्लस इन्कम जनरेट केलेली आहे. थँक्यू सो मच संचिता मॅम फॉर युअर पर्सनल मेंटरशिप. आणखी मला तुम्ही फायनान्स पॅकेज रिकमेंड केला होता. माझ्या मनामध्ये सुरुवातीला भीती होती, डाऊट होतं माझ्याने होईल का नाही, पण मी या ठिकाणी विश्वास केला, आणखी जर्नी स्टार्ट केली. कारण 2 महिन्याखाली मी कंपनीमध्ये जॉब करायचो 15,000 वरती. त्या ठिकाणी मला टॉर्चर वगैरे होता, पण मी इथे डिसिजन घेतला, स्टार्ट केलं, डिसिजन घेतला. आणखी आज मी इथे ग्रो करत आहे. थँक्यू सो मच वन सेकंड संचिता मॅम. थँक्यू सो मच फॉर द फायनान्स पॅकेज. तुम्ही पाहिला असेल हा व्हिडिओ आणि तुम्हाला क्लॅरिटी आली असेल की जर तुम्हाला काही गोष्ट करायची असेल तर तुम्हाला टाइम काढावा लागतो, थोडासा काढावा लागतो टाइम. आणि असं नाही की तुम्ही जर जॉब करताय तर पूर्ण दिवस तुम्ही एकदम म्हणजे पूर्णपणे हे असता, असं नाहीये. तुम्ही दिवसातून 1 ते 2 तास आरामशीर सोशल मीडिया यूज करता, आरामशीर फोन यूज करता, पण त्याच टाइमचा जर तुम्ही पॉझिटिव्ह वेमध्ये यूज केला आणि ह्या कामावरती तुम्ही लक्ष दिलं तर तुम्ही एक साईड इन्कम सोर्स बिल्ड करू शकता. आणि हेच काम तुम्ही नंतर फुल टाइम मध्ये जर केलं तर तुम्हाला जॉबची देखील गरज नाहीये. तर अशा प्रकारे रिझल्ट तुम्ही पाहू शकता. सगळ्या गोष्टी तुमच्यासोबत मी शेअर केलेल्या आहेत. बरेचसे डाऊट्स तुमचे क्लिअर झाले असतील आणि जर काही डाऊट्स असतील तर तुम्ही डेफिनेटली मला विचारू शकता व्हॉट्सअपवरती मेसेज करून. आता जसं मी तुम्हाला सांगितलेलं आहे बेस्ट पॅकेज फायनान्स एक्सपर्ट, तर मी तुम्हाला रजिस्ट्रेशन प्रोसेस सांगत आहे. मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तिन्ही पॅकेजेसच्या डिफरंट लिंक प्रोव्हाइड केलेल्या आहेत. तुम्हाला त्या लिंकवरती क्लिक करून फायनान्स एक्सपर्ट पॅकेजची जी लिंक आहे त्यावरती तुम्हाला क्लिक करून सगळ्या डिटेल्स फिल करायचे आहेत. तुमचं नेम, तुमचा ईमेल आयडी, तुमचा व्हॉट्सअप नंबर, तुम्हाला पासवर्ड क्रिएट करायचा आहे स्वतःचा, तुम्हाला स्टेट ऍड करायचा आहे. माझा कुपन कोड मी तुम्हाला त्या ऑलरेडी ऍड ऑन करून दिलेला आहे, तर तुम्ही त्या कुपन कोडच्या मदतीने तुम्हाला ऑलरेडी डिस्काउंट भेटला असेल. सायनअपचं ऑप्शन येत असेल त्यावरती 2 छोटे बॉक्स दिसत असतील, त्या 2 छोट्या बॉक्सवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे, टिक करायचं आहे आणि नंतर सायनअपवरती क्लिक करून पेमेंट ऑप्शन चूज करून तुम्हाला पेमेंट करून मला स्क्रीनशॉट सेंड करायचा आहे व्हॉट्सअपवरती. आणि जसं तुम्ही मला स्क्रीनशॉट सेंड कराल तसं मी तुम्हाला पुढच्या प्रोसेससाठी गाईड करणार आहे. आणि जर तुमचे अजून काही डाऊट्स असतील तर तुम्ही मला व्हॉट्सअपवरती कनेक्ट करून सगळे डाऊट्स क्लिअर करू शकता. डेफिनेटली आपण कॉलवरती कनेक्ट करू शकतो. जे काही तुमचे डाऊट्स असतील ते मी क्लिअर करेल आणि देन आपण वर्क स्टार्ट करू शकतो. बाकी ऑल द व्हेरी बेस्ट. लवकरात लवकर वर्क स्टार्ट करा, कारण की जेवढा टाइम तुम्ही वाया घालवाल तेवढी लेट तुमची इन्कम होणार, तेवढं जास्त तुम्हाला रिग्रेट होणार नंतर. आणि मला माहिती तुमची स्टार्ट करायची खूप जास्त इच्छा आहे, पण काही कारण असतील ज्यामुळे तुम्हाला मे बी टाइम लागू शकतो, पण त्यांना थोडंसं इग्नोर करून तुम्ही सोल्युशनवरती फोकस करा जे मी तुम्हाला सांगितलेले आहेत ऑलरेडी. आणि डेफिनेटली तुम्ही तो प्रॉब्लेम ओव्हरकम करून वर्क स्टार्ट करू शकता. मिळून ग्रो करूयात. माझा सपोर्ट तुम्हाला नेहमीच राहणार आहे. बाकी ऑल द बेस्ट फ्रॉम माय साईड.